रामकृष्ण. आज सकाळी वर्तमानपत्रामध्ये बातमी वाचली की संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळा जो भवानी पेठे ते मुक्कामी येतो त्याचं ठिकाण यावर्षी बदलण्याचा निर्णय पालखी सोहळ्याच्या माध्यमातून घेतला जातोय. कारण काय दिलं जात आहे तर होणारी गैरसोय आणि होणारी गर्दी याचं कारण सांगून या ठिकाणी पालखी सोहळ्याच्या माध्यमातून हा निर्णय घेतला जातोय. पण हा निर्णय अत्यंत चुकीचा आहे. जेव्हा ही बातमी ऐकली एक मनाला असा धक्का बसला की वर्षानुवर्ष मागील 350 वर्षापासून जी पालखी भवानी पेठे ते मुक्कामी येते त्याचं ठिकाण बदललं जाणार आहे. या गोष्टीचा ठिकाण बदलण्याचा निर्णय फक्त भक्तांनाच किंवा भाविकांनाच किंवा वारकऱ्यांनाच पसंत पडणार असं नाही, तर स्वतः ज्ञानेश्वर माऊलींना पण हा विषय आवडणारा नाहीये. कारण गेली 350 वर्ष झालं ही परंपरा चालत आली आहे आणि नक्कीच याच्यामध्ये जर काही त्रुटी असतील त्या दूर करण्याचा आम्ही नक्की प्रयत्न करू. आणि राहिला गर्दीचा विषय, तर गर्दी ही कधीही कमी न होणारी गर्दी आहे. कारण माऊलींचे भक्त हे दिवसेंदिवस वाढत जाणारे. आज तुम्ही भवानी पेठेतून पालखी टिळक रोडला एसपी कॉलेजला नेताय, तुम्ही नेहरू स्टेडियमला नेण्याचा प्रयत्न करताय, पण कुठेही घेऊन गेलात तर गर्दी ही थांबणार आहे का? तर गर्दी ही दिवसेंदिवस वाढत जाणार आहे. ठीक आहे, अपुरी जी गैरसोय आहे ती दूर करण्याचा आम्ही यावेळेस प्रयत्न करू. मागील वर्षी ज्या काही घटना घडल्या असतील त्याच्यामुळे जर तुम्ही हा निर्णय घेत असाल तर माझी तुम्हाला वारकरी संप्रदायाच्या वतीने या ठिकाणी वारकरी सोहळ्याला या ठिकाणी विनंती करतो की जो तुम्ही निर्णय घेताय तो चुकीचा आहे. कारण वारकरी परंपरा ही गेल्या 350 वर्षापासून भवानी पेठे ते पालखी येते, ही परंपरा जपावी यासाठी आमची तुम्हाला विनंती आहे की येणाऱ्या काळामध्ये तुम्ही पालखी दुसरीकडे हलवून माऊलींना पण आणि माऊलींच्या वारकरी भक्तांना पण दुःख होईल असे कोणतेही कृत्य करू नका की जेणेकरून आमच्या भाविकांची मनं दुखावली जात आहेत. त्यामुळे तुम्हाला पुन्हा एकदा विनंती करतो की हा जो काही पालखी सोहळा आहे, हा जो काही भवानी पेठेत मुक्कामी येतो तो त्याच ठिकाणी असावा. येणाऱ्या काळामध्ये त्यातल्या सर्व अडचणी आम्ही दूर करू आणि कोणतेही तुम्हाला शंका राहणार नाही, कोणती अडचण राहणार नाही यासाठी आम्ही प्रयत्न करू एवढी विनंती करतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.